नमस्कार, मैं डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारी. आपण बघतो उत्तर भारतात अतिशय प्रभावी अशा प्रकारचा WD कार्यरत आहे. त्याच वेळेस पूर्व भारताकडील मान्सूनची शाखा देखील प्रभावी होते. थोडी पश्चिमी शाखा वीक आहे, परंतु बंगालच्या उपसागरातून एकूणच पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतंय आणि हे वातावरणच महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती निर्माण करेल असा अंदाज आहे. काल 11 तारखेला आपण बघितलं की जवळपास आंध्र प्रदेश, तेलंगणाचा बहुतांश भाग, थोडासा कर्नाटकचा राहिलेला भाग आणि बिहारच्या काही भागामध्ये मान्सूनने प्रवेश केला आहे. गतिमान पद्धतीने मान्सून पुढे सरकतोय. आज 12 तारखेला भारताच्या बहुतांश भागात WD आणि पूर्व शाखा मान्सूनची प्रभावी ठरणारी आणि त्यामुळे भारताच्या अनेक राज्यांमध्ये मोठा पाऊस होणार. यामध्ये गारपिटीची, बर्फवृष्टीची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे एक प्रभावी वातावरण पावसाचं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राहण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये एकाच वेळेस उष्णतेची लाट आणि पावसाचं वातावरण असं दाखवलेलं आहे. ते तेलंगणामध्ये आणि आंध्रमध्ये पण दाखवलेलं आहे. म्हणजे अजूनही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव संपत नाही. याचं कारण पावसाचा प्रभाव वाढलेला नाही आहे. अजून देखील महाराष्ट्रामध्ये दमट वातावरण आणि काही प्रमाणात पावसाची शक्यता वाढली आहे. महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी होईल, परंतु विदर्भामध्ये 2 दिवस सातत्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. इतरत्र येलो अलर्ट पावसासंदर्भात देण्यात आले. 14 तारखेला मात्र थोडं पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं विदर्भ, मराठवाडा, कोकणमध्ये अशी एक शक्यता आहे. 15 तारखेलाही महाराष्ट्रातला पाऊस उघडण्याची शक्यता या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. 16 तारखेला देखील भारताच्या अनेक भागातील पाऊस कमी होऊ शकतो असा अंदाज देण्यात आला आहे आणि 17 तारखेला देखील तोच अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामध्ये परत फेरबदल होतील असा माझा अंदाज आहे. सध्या जर पावसाचा पण एकूण पॅटर्न बघितला तर या भागामध्ये पाऊस पडतोय. आपल्याला बाकी भाग पूर्णपणे म्हणजे पाऊस कमी असलेला बघतो. त्याच वेळेस आपल्याला या भागामध्ये थोडा पाऊस कमी दिसतोय. भारताच्या इतर भागामध्ये पाऊस आहे, तर या पॅटर्नचा असा अर्थ होतो की या ठिकाणी मान्सून सरकण्याची शक्यता आहे. जोपर्यंत वाऱ्यांची दिशा बदलत नाही तोपर्यंत वातावरण बदलणार नाही. पण आपण बघतो या ठिकाणी एक वादळी प्रणाली आहे. महाराष्ट्रावर देखील एक वादळी प्रणाली आहे. या ठिकाणी राजस्थान, गुजरातच्या दरम्यान एक वादळी प्रणाली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता वारे असे फिरून या प्रणालीकडे जात आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी वाऱ्यांचा प्रवाह अशा पद्धतीने आहे, तर काही वारे या ठिकाणी या प्रणालीच्या बाजूने जाताना आपण बघतो. ते आहे या ठिकाणी याची ट्रफ देखील बनण्याची शक्यता आहे. या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. भारताच्या या भागातही पाऊस असणार आहे. उद्या पहिल्यांदा बंगालच्या उपसागरातून वारे या ठिकाणी आपल्याला बदलताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रावर होऊ शकतं की थोड्याफार प्रमाणामध्ये बंगालच्या उपसागरातील वातावरणाचा प्रभाव पडू शकतो. 14 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे काही प्रमाणात बंगालच्या उपसागरातील वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रात होऊ शकतो अशी देखील शक्यता आहे. 15 तारखेला देखील या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावर असू शकतो, परंतु पावसाचं प्रमाण या दरम्यान कमी राहण्याची देखील शक्यता आहे. की 16 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये GFS मॉडेलने मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे. देखील आपण बघतो पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढू शकतं. 18 तारखेला देखील वाऱ्यांची स्थिती बघतो. या ठिकाणून आपल्याला वारे काही प्रमाणात या ठिकाणी प्रभाव टाकताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात मान्सूनचे वारे महाराष्ट्रावर प्रभाव टाकताना दिसत आहेत आणि त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी 18-19 ही तारीख अतिशय प्रभावी ठरणार आहे. 20 तारखेला आपण बघतो की मोठ्या प्रमाणात वाऱ्यांची दिशा बंगालच्या उपसागरातून होते आणि त्यामुळे वातावरणीय बदल
महाराष्ट्रात खूप पाऊस देतील असा अंदाज आहे. त्यामुळे 21 तारखेपर्यंत महाराष्ट्रात सातत्याने पावसाचं वातावरण GFS मॉडेलने दाखवलं आहे. आपण जर सध्या आज विदर्भामध्ये आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा देखील प्राथमिक अंदाज आहे. आपण 13 तारखेला जरी बघितलं तरी विदर्भ आणि कोकण असं पावसाचं वातावरण वाढतंय. 14 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. 15 तारखेला तीच परिस्थिती आहे. 16 तारखेला आपण बघतो सध्या विदर्भ आणि कोकण असं प्रमाण वाढत जाईल. आपण 17 तारखेला देखील बघतो, म्हणजे मधला जो पट्टा आहे मराठवाड्याचा असेल, पश्चिम महाराष्ट्राचा असेल किंवा उत्तर महाराष्ट्राचा असेल, हा कमजोर राहण्याची शक्यता आहे. मात्र 18 तारखेपासून या वातावरणात मोठा बदल होऊन विदर्भात मोठे पाऊस, कोकणात मोठे पाऊस, तर इतरत्र पावसाला सुरुवात होईल, अनुकूल परिस्थिती होईल. 19 तारखेला जो गॅप तयार झालेला होता मराठवाड्यामध्ये तो कमी होणार आहे. आता केवळ 19 तारखेला आपल्याला पर्जन्यछायेचा प्रदेश केवळ या ठिकाणी अडचणीचा दिसतोय आणि 20 तारखेला आपण बघतो मोठं वातावरण आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये सक्रिय होण्याची शक्यता दिसते. असं दिसतंय की विदर्भ, मराठवाडा आणि अगदी कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. साधारण 22 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापेल आणि मान्सून थोडं पुढे पूर्व भारताच्या शाखेनुसार पुढे सरकेल असंही दिसतंय. थोडं गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने पाऊस कमी असेल. उरलेले सर्व भाग देखील 25 तारखेपर्यंत कव्हर होतील. म्हणजे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पोहोचण्याची शक्यता आहे. 14 तारखेपर्यंत बघितलं तर कोकण आणि विदर्भातच पाऊस आहे. अगदी 16 तारखेपर्यंत बघितलं तरी कोकण विदर्भातच पाऊस आहे. 17 तारखेला हे वातावरण थोडं महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात सरकण्याची शक्यता आहे. 18 तारखेला आपण याचा आणखी प्रभाव विदर्भ, मराठवाड्यावर तयार होतोय. पण यामध्ये स्पष्टपणे आपल्याला असं जाणवत आहे की या भागाचा जो संपूर्णपणे वातावरण आहे हे कमी पावसाचं ठरतंय सध्या. जसा पहिला पॅटर्न आपल्याला वेगळा होता. 20 तारखेपर्यंत आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला असं दिसतं की तेलंगणा, छत्तीसगड या दिशेने पावसाचं वातावरण सरकतंय आणि खास करून विदर्भ, मराठवाड्यामध्ये त्याचा प्रभाव चांगला पडतोय, कोकणात चांगला पडतोय. 23 तारखेला आपल्याला जो हा पॅच तयार झालेला आहे मध्ये तो थोडा कमी होतोय, परंतु तरी देखील आपल्याला या भागामध्ये पावसाचं प्रमाण थोडं कमी दिसतंय. मात्र जेव्हा 25-26 तारखेपर्यंत आपण पोहोचतो तेव्हा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापलेला दिसतोय. सर्वत्र पाऊस होणार आहे, परंतु पावसाचा प्रभाव हा पूर्व विदर्भ आणि कोकण. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचं एक वैशिष्ट्य आहे की या काळात जो पाऊस होतो तो पूर्व विदर्भ आणि कोकणातच होतो, हाच पॅटर्न आहे, हे देखील लक्षात ठेवा. आता आपण प्रत्यक्ष जो पाऊस होणार आहे त्या संदर्भात थोडा अंदाज घेणार आहोत झटपट. आज घाटमाथ्यावर पावसाची शक्यता जरी असली तरी विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता मेघगर्जनेसह दाखवण्यात आलेली आहे. कोकण आणि इतरत्र महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे आणि हा WDचा प्रभाव असल्यामुळे यामध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. आपण हे एक वातावरण बघतो. त्यानंतर 13 तारखेला मात्र महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नाही. 14 तारखेलाही विशेष वातावरण नाही आहे कोकणामध्ये देखील. पुन्हा एकदा 14 तारखेला पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वाढते. थोडी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, सांगलीच्या भागात वातावरण असू शकतं. 15 तारखेला वातावरणात पहिले बदल थोडा जाणवतोय. ठिकठिकाणी ढगाळ परिस्थिती, स्थानिक वातावरण असेल, मात्र पूर्व विदर्भात 15लाही पावसाची शक्यता आहे. 16 तारखेपासून वातावरणात अतिशय सकारात्मक बदल होतील. अमरावतीपासून अगदी गोंदियापर्यंत आणि इकडे यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पाऊस असेल. नाशिकमध्ये 16 तारखेला पावसाची शक्यता आहे. अकोला, अहिल्यानगरच्या तालुक्यामध्ये
आणि पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला देखील पावसाची शक्यता वाढते घाटमाथ्यावर. रात्री देखील पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये. 17 तारखेला वातावरण मुख्यत्वे करून बदलेल आणि यामध्ये अगदी नंदुरबारपासून तर नाशिक पश्चिम, अकोले पश्चिम, पुणे पश्चिम, सातारा पश्चिममध्ये, कोल्हापूर पश्चिममध्ये वातावरण वाढेल आणि अतिशय चांगलं वातावरण आपल्याला पहिल्यांदा संपूर्ण घाटमाथ्यावर विदर्भामध्ये, मराठवाड्याच्या काही भागामध्ये म्हणजे 17 तारखेपासून वातावरणात बदल आपल्याला दिसू लागेल. हा बदल विशेष म्हणजे रात्री देखील आहे. 18 तारखेपासून ह्या बदलात आणखी प्रभाव निर्माण होईल. काही मराठवाड्याचे जिल्हे असतील, संपूर्ण विदर्भ असू शकतो. त्याच्यानंतर संपूर्ण घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि हे पावसाचं प्रमाण 18 तारखेला जवळपास छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे पूर्व शाखा जी आहे मान्सूनची, ही आता कदाचित प्रभावी ठरते की काय, असा थोडा कारण हा पाऊस पूर्वेकडून सरकतोय, असा एक प्राथमिक अंदाज असल्यामुळे वातावरणीय बदल मोठे आहेत. शिवाय पाऊस मोठ्या प्रमाणात दाखवला जातोय. पश्चिमी शाखा थोडी वीक अजूनही दाखवली जाते. या शाखेत बळ येण्याची शक्यता 19 तारखेला आहे. त्यामुळे आपण बघतो की रत्नागिरी, सिंधुदुर्ग सहित कोल्हापूर, सातारा या भागातही पावसाचं प्रमाण वाढेल. दरम्यान विदर्भ, मराठवाड्यात चांगल्या पावसाचं वातावरण या दरम्यान दाखवलं जातंय. घाटमाथ्यावर आणि उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जातंय. तीच परिस्थिती आपल्याला 20 तारखेला देखील आहे. म्हणजे विदर्भाच्या दिशेने पावसाचं वातावरण आहे, परत बाकी ठिकाणी मात्र पावसाचं वातावरण कमी दाखवण्यात येते. तर आपण बघू मान्सून पुढे सरकल्यानंतर महाराष्ट्रात काही मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव पडतोय का. या काळात विदर्भ, मराठवाड्यात चांगले पाऊस होण्याची शक्यता दिसते. 22 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस सक्रिय होऊ शकतो असा अंदाज आहे आणि त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल. 23 तारखेपासून घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल आणि तेव्हा विदर्भातील सिस्टम मात्र कमजोर होईल. 23-24 कोकण किनारपट्टीला पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनचे वारे सक्रिय होतील. मान्सून हा पुढील राज्यांमध्ये निघून गेलेला असेल. मान्सूनचे रेग्युलर वारे आपल्याला या ठिकाणी सुरू होतील, परंतु स्पष्टपणे दिसतंय की पावसाचं प्रमाण तेव्हा मात्र मराठवाडा, विदर्भात कमी होण्याची शक्यता आहे आणि कोकणात वाढण्याची शक्यता आहे. आपण सारांश स्वरूपात सांगायचं झालं की विदर्भाकडून आज पावसाला सुरुवात होईल. विदर्भाच्या या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस असू शकतो. उद्या या पावसाचं प्रमाण प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे आणि मग नंतर मात्र या दरम्यान थोडं कोकणात पावसाचं वातावरण असू शकतं, परंतु या मोठ्या विभागामध्ये पावसाचं प्रमाण काही दिवस कमी राहील. साधारण असं मला दिसतं की 16 तारखेनंतर या वातावरणात बदल होईल. मात्र साधारण 18 ते 19 तारखेच्या दरम्यान यामध्ये पावसाचं प्रमाण याही ठिकाणी वाढेल. त्यामुळे आपण बघणार आहोत की किती पावसाचं प्रमाण वाढू शकतं. विशेष म्हणजे पूर्वेकडून हे वातावरण महाराष्ट्रात सक्रिय होत असल्यामुळे विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व भाग आणि हळूहळू हे वातावरण या ठिकाणापर्यंत येऊ शकतं. साधारण आपल्या लक्षात असं आलं की 22, 23 आणि 24 तारखेला संपूर्ण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं. माहिती आहे की मान्सून या भागामध्ये साधारणपणे आलेला आहे. तो टप्प्याटप्प्याने आता पुढे सरकणार आहे आणि हे जे टप्पे आहेत ते अतिशय जलद गतीने होणार आहेत. हे आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि साधारण 18, 19, 20, 21, 22 तारखेपर्यंत आपला अंदाज आहे की 22 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र त्याने व्यापलेला असेल आणि या दरम्यान आपल्याला पावसाचं प्रमाण देखील महाराष्ट्रात वाढलेलं दिसेल.
आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.